लष्कर पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणातील जे आरोपी आहेत आणि ज्यांनी जे सुसाईड केलं सादिक हुसेन कपूर, या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्या आरोपींना, त्यातील एक आरोपीला मेहरबान कोर्टाने फक्त 2 दिवसासाठी मुदत दिलेली आहे प्रचारासाठी. त्यांना बेल अजून मिळालेला नाहीये. उद्या त्यांची फायनल तारीख आहे. आता त्यांचं म्हणणं आहे ते आता सोशल मीडिया मार्फत मयताचे नाव न घेता कुठंतरी त्यांना पॉलिटिकल पार्टी सोबत कनेक्शन जोडून सर्रासपणे बदनामी करतायत. आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कुठे प्रत्यक्ष सादिक कपूरची भेट घेतली नाही. आता आरोपींचा मूल सादिक कपूर यांनी फेब्रुवारी 2025 पासून ते नोव्हेंबर 2025 पर्यंत वेगवेगळ्या तारखेस वेळोवेळी संबंधित पोलीस स्टेशनला तसेच माननीय पोलीस आयुक्त साहेबांना लेखी तक्रारी दिलेल्या आहेत. त्या आरोपी लोक खंडणी मागतात, त्यांच्यावर कारवाई करा. जर वेळेवर पोलिसांनी दखल घेतली असती, कमीत कमी 10 ते 12 तक्रारी दिलेल्या आहेत मयताने. आज तो मयत त्याने सुसाईड केला, हातावर आरोपींचं नाव लिहून गेला. कुठलाही व्यक्ती डाईंग डिक्लेरेशनच्या वेळेस खोटं बोलत नाही. तो जेव्हा मेला त्याने स्पष्टपणे यांचं नावं घेतलं आरोपींचं, आणि आज आरोपी लोक यांचा सोशल मीडिया मार्फत यांच्या वडिलांच्या मयत इसमाचा नाव न घेता पॉलिटिकल पार्टीशी त्याचं कनेक्शन जोडून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि स्वतःचा फायदा करण्याचा आणि स्वतःला विक्टीम दाखवायचा प्रयत्न करत आहे. म्हणून आम्ही सदर बातमी जेव्हा सोशल मीडिया मार्फत न्यूज या लोकांनी पाहिली, या लोकांनी मला संपर्क केला. आम्ही इथं माननीय लष्कर पोलीस स्टेशन मध्ये इथं आलेलो आहेत आणि आम्ही संबंधित पोलिसांची भेट घेतली आणि आम्ही त्यांना उद्या सकाळी आम्ही निवेदन देणार आहोत. तरी आमच्या प्रशासनाला विनंती आहे की याच्यावर तात्काळ दखल घेऊन आणि यांच्या वडिलांची जी बदनामी चालू आहे ती तात्काळ थांबवण्यात यावी, ही आमची कळकळीची विनंती आहे. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.